मग तुम्ही जसं म्हणलं शाबरी विद्या आणि याच्या आधी तुम्ही म्हणले की शाबरी भाषा आणि कवित्व, पण नेमकं शाबरी भाषा आहे, विद्या आहे की कवित्व आहे? आता कसं माहिती का, आता एखाद्या महाकाली समजा, महाकालीची आराधना करायची, तर नाथपंथी समजला तो. आता त्या वृक्षावर तर सगळे वीर होते, सगळे जागृत केलं ना त्यांनी. मग काली म्हणजे जे काव्य निर्माण केलं, काव्य कसं केलं, मग तो शाबरी भाषेत बोलणार. मग शाबरी भाषा त्या देवाला घेणार त्या शाबरी भाषेत. म्हणजे कसं असा एखादा कालीला आपल्याला आव्हान करायचे, कलकलात्र काली कलकत्ता बंगाली कलकत्ता हा शाबरी कलत्र कलात्र काली कलकत्ता हिंग कडकडा हा कडकडा कलकत्ता शेतकर्ता महाकाली कलकत्ते बंगाली नवहत्तर टहात्तर गुरु मच्छिंद्र आणला तट बदत्तात आदेश महाकाल आदि गुरु गोरखनाथ तटभंग आदेश नवनाथ आदेश शक्त बंगाली आदेश. मग हे शाबरी विद्येमध्ये ना यांना वडलं जातं, हे तयार होतं सगळं. मग तो काली महाकाली त्या काव्यात आली, ती काली तिला सिद्धच करावं लागणार. म्हणजे कोणते युद्ध का अर्थ नाही, त्याचं कारण हे यांच्याकडे सगळं काही आहे. तुम्ही जसं म्हणले की शाबरी मंत्र, तंत्र आणि यंत्र, म्हणजे तिन्हीत काय फरक आहे? आता कसं मंत्र, आता कसं काही लोक होम हवन करतात, बरोबर, एखादी तकलीफ एखाद्याला नाही का, आपण ना पितृदोष, हा दोष तो दोष, एखादा आजार. शाबरी मंत्रामध्ये हवन जर समजा केलं, एखादा संकल्प केला, एखादा मंत्र आहे भाऊ, एखादं देवाची अडचण आहे भाऊ, तर मग आपण हवन ज्यावेळेस करतो ना, त्याच्याने पण त्याचं नायनाट होतो. म्हणजे ते होम हवन पण केलं जातं, बरोबर, त्याची पण नायनाट होतो. आणि यंत्र म्हणजे काय, यंत्र काय नाही का, चांदीच्या याच्यावर लिहून देता बा, बरोबर, यंत्र ताईत देता, ते पण बनवलं जातं नाथ संप्रदाय. बरोबर, नाथ संप्रदाय तुम्हाला जसं कला सूट होईल तसे तुम्हाला, जर तुम्हाला शाबरी भाषा येत नाही, तुम्ही यंत्राचा उपयोग पण करू शकता, मंत्रांचा उपयोग करू शकता, इनडायरेक्टली सामदाम दंड सगळे. पण तुझी शाबरी भाषेमध्ये जे लोक शाबरी बोलतात, शाबरी मध्ये असंख्य काय. आता कालीची समजा आपण कालीबद्दल बोललो, तर काल भैरव पण बरोबर येतात.